छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती कसबा बोर्डामध्ये आम्ही सकाळी पूजन करतोय। 4 तारखेला त्याचं अनावरण करतोय। त्याचबरोबर 5 तारखेला संध्याकाळी कसबा बोर्डामध्ये पॅव्हिलियन ग्राउंडवर एका स्टेजवरती 2001 कलाकार हे एक नाट्य सादर करणार आहेत। त्यामध्ये पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात 1000 कलाकार एका वेळी एका स्टेजवर असणार आहेत। 1000 कलाकार हे एका वेळी स्टेजवर त्या ठिकाणी असणार आहे आणि तो एक मोठा कार्यक्रम 5 तारखेला आम्ही या अनावरणाच्या पार्श्वभूमीवर कसबा बोर्डा पॅव्हिलियन ग्राउंडवर संध्याकाळी 6 वाजता तो एक कार्यक्रम ठेवलाय। तो सगळ्यांसाठीच खुला असणार आहे आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा नव्या पिढीला पुन्हा एकदा सांगण्याचा आमचा एक प्रयत्न त्या नाट्याच्या माध्यमातून असणार। ती सगळी काळजी आम्ही अगदी अत्यंत चांगल्या पद्धतीनं ती काळजी घेतलेली आहे, कारण की 2023 मध्ये आम्ही जाहीर केलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आम्ही भगव्या चौकात उभारू। 1 वर्ष त्याला आम्हाला लागलं, कारण की हे 1-2 महिन्यात होण्यासारखं काम नव्हतं आणि गेले 6 महिने आमदार ऋतुराज पाटील स्वतः त्यामध्ये लक्ष घालून मूर्ती कशा पद्धतीनं करायची, कशी करायची, शस्त्र असणारी मूर्ती आहे ती, म्हणजे सगळे शस्त्र छत्रपती शिवाजी महाराजांची असणारी ही मूर्ती मला वाटते कदाचित पहिली मूर्ती असणार आहे। कारण अनेक ठिकाणी महाराजांची तलवार असते, इथं सगळी शस्त्र त्यामध्ये इनकॉर्पोरेट केलेले आहेत आणि इतिहासकारांना बरोबर घेऊन त्यांच्याही सूचना त्यामध्ये घेऊन अत्यंत भव्य आणि देखणी सुरक्षेच्या त्या दृष्टीने देखील अत्यंत नियोजनबद्ध ती मूर्ती त्या ठिकाणी केलेली। बहुशस्त्र असलेली मूर्तीला कला संचलनाला मान्यता दिली? हो, कला संचलन मान्यता दिली। सगळ्या परवानग्या आहेत ना त्या, म्हणजे कला संचलनाच्या मान्यता आहेत, सगळ्या परवानग्या, सगळं आहे। गोकुळच्या ताक, दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी, अधिक कूल। गोकुळ सोबत गोकुळ।